सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती काळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। त्याबद्दल कोल्हापुरात त्यांचा सत्कार करण्यात आला। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर अनिल सिद्धेश्वर यांनी समाजभूषण प्राप्त पुरस्कार व्यक्तींना वाढत्या वयामुळे प्रॉब्लेम वाढतो, त्यामुळे शासनाने त्यांना विनामूल्य औषध उपचार करून त्यांना इतर सोयी सुविधा द्याव्यात असे आवाहन केले। यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष प्रशांत सिद्धेश्वर, अरविंद गट्टी, अमर वनाळीकर, यशवंत साकेकर, मंगेश काळे उपस्थित होते। सर्वांना सविनय जय भीम। महाराष्ट्र शासनाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्यांनी आमच्या कामाची पोचपावती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आम्हाला समर्पित केला। या पाठीमागचं कारण असं की तुम्ही कुठलंही काम चळवळीत करू द्या, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार जर आपण तारणारे असो आणि प्रत्येक घटकापर्यंत जर पोहोचवणारे असो तर त्या गोष्टीला कुठंच कमी पडत नाही, या माध्यमातून मी सांगू इच्छिते। कारण जेव्हा सामाजिक कार्याची सुरुवात केली तेव्हा मी विद्यार्थी दशेत होते, आज पालक आहे, तरी पण माझं काम मी अविरतपणे सुरूच ठेवले आणि ह्या कामाची दखल घेऊन सामाजिक न्याय विभागाने जो हा पुरस्कार, हा सन्मान जो मला दिलेला आहे त्याची मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करते। चळवळीचा प्रमुख धागा जो असतो ते आपल्या सहकार्यांचा असतो आणि माझे मार्गदर्शक अनिल सिद्धेश्वर म्हणा, गट्टी साहेब म्हणा यांनी सातत्यानं मला एक प्रेरक मार्गदर्शक म्हणून चांगली भूमिका बजावली। नेहमी शाबासकीची थाप देत प्रोत्साहित केले। दयानंद मेहतर सर यांना पण आवर्जून मी इथं आठवण काढू इच्छिते, कारण ह्या सगळे जर माझ्यासोबत होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला साध्य करता आल्या। ही लोक सगळी कर्नाटक, निपाणी, कागल इकडून माझ्यासाठी इथं पण आलीत, यासाठी खरोखर त्यांचे मनपूर्वक आभारी आहे। माझ्यासारखे काम करणारे अनेक लोक आहेत, त्यांना ही सपोर्ट सिस्टीम म्हणून खरंच एक सुंदर काम करतात। त्यांनाही माझ्या सदिच्छा आहेत आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा नेहमी माझ्या सोबत राहाव्यात। जय भीम। लॉर्ड बुद्धा चॅनलच्या दरम्यान मी आज स्वातीताईंना जे पुरस्कार मिळाले महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तर्फे, त्यांना मी आज शुभेच्छा द्यायला आज कर्नाटकहून म्हणजे महाराष्ट्र कोल्हापूरपर्यंत पोहोचलेला आहे आणि असंच पुरस्कार जे काम करत असतात त्यांना पुढे पण मिळावा ही माझी इच्छा आहे। अभिनंदन करतो। शिवाय महाराष्ट्र शासनाच्या महायुतीनं भारत देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं युती सरकारनं चालू वर्षीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील काही निवडक आणि सामाजिक, राजकीय आणि समाजामध्ये प्रेरक अशा पद्धतीचं ज्यांनी काम केलं अशा 5 व्यक्तींना या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार समाजभूषण असा जो पुरस्कार दिला, त्या पुरस्कारामध्ये आमच्या भगिनी ज्या स्वातीताई काळे यांच्या आम्ही निवासस्थानी येऊन कोल्हापूर जिल्ह्याचे आणि कागल तालुक्याचे बहुजन विकास आघाडीचे कागल तालुक्याचे उपाध्यक्ष, युवा सेनेचे प्रशांत सिद्धेश्वर, आमचे मार्गदर्शक, आमचे कर्नाटक राज्याचे AIG अरविंद गट्टी सर, त्यानंतर राष्ट्रवादीचे आमचे अमर वनाळीकर, ताईंचे पती आमचे भाऊजी, या सर्वांच्या साक्षीनं हा आम्ही सत्कार सोहळा आम्ही संपन्न केलेला आहे। तर सत्काराच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचं परत एक वेळा मी अभिनंदन आणि कौतुक अशा अर्थानं करतो की बाबासाहेबांच्या या सगळ्या कार्यकर्तृत्वाचा या सगळ्या समाजावर, समाज काम करणाऱ्या लोकांच्यावर त्यांचं आयडॉल म्हणून त्यांनी काम केलं आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या युती सरकारनं की प्रत्येक वर्षाला हा पुरस्कार, मग त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, रविदास असतील, दादासाहेब गायकवाड असतील, अण्णाभाऊ साठे अशा या महामानवांच्या नावानं पुरस्कार देण्यात येतो। त्यामध्ये या 5 लोकांचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्यामध्ये सुप्रिया माडेकर, विवेक चेचर, त्यानंतर श्रीमान सुषमा गडकरी, लालासो अनुबाई अंबाजी पवार, श्रीमती स्वाती मंगेश काळे, दगडू श्रीपती माने, राजेंद्र नानासो घाडगे, सातापा पुंडलिक कांबळे अशा या व्यक्तिगत लोकांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले।